नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? उम्मीद करतो की तुम्ही सगळे मस्त आहात. आज मी गेलो होतो सीझन्स मॉलमध्ये. हे डेकोरेशन बघा तिथं किती सुंदर केलं आहे. रेनी सीझन आलं आहे, मान्सून आलं आहे, त्यामुळे छत्र्यांचं डेकोरेशन केलं त्यांनी. मी खरं तर ॲक्च्युली ॲब्सोल्यूट बार्बेक्यूला गेलो होतो. माझ्या ऑफिसच्या टीम डिनर होता, काइंड ऑफ माझ्या मॅनेजरचा बर्थडे होता, तर तिने ट्रीट थ्रो केली ती. तर आम्ही सीझन्सला गेलो होतो. तर माझ्या घरापासून खूप जवळ आहे. मी हार्डली 10-15 मिनटात पोचलो तिथनं. तिथं पोचल्याच्या नंतर ना बघतोय तर काय कोणच नाही आलं. मला फोन आला, इनफॅक्ट अगर तू लवकर गेला असशील तर जा आणि रिझर्वेशन कॅन्सल होईल, नाही तर जाऊन बुक करते, रिझर्व कर सीट्स आपले जे ऑलरेडी बुकिंग आहे. मग मी कोण नव्हतं आलं म्हणून शूट करायला लागलो. बघितलं, सोया चाप होता, चाट काउंटर होता, हे सॅलड होतं. बेसिकली हे नॉनव्हेज सेक्शन होतं, सो चिकन सॅलड होतं आणि त्याच्या व्हरायटीज होते आणि थोडे व्हेजीज होते तिकडं. हे चॉकलेट बॉल्स होते, इथं वेज सॅलड होते. तुम्ही बघू शकता भरपूर ऑप्शन्स आहेत. पुढे एक लाईव्ह काउंटर आहे पास्ता बनवण्यासाठी. सो व्हाईट सॉस किंवा रेड सॉस अकॉर्डिंग टू युअर चॉईस ते पास्ता बनवत होते दादा. सिमिलरली परत बघताल तर चहा पाणी रगडा ठेवला होता. सॅलडचे ऑप्शन्स परत एकदा 2 सेक्शन्स होते तिथे, तर ते दोन्ही रिपीट दाखवले. इथे पण तेच बॉल्स आहेत, चॉकलेट बॉल्स परत होते. बेबी कॉर्न बघू शकता, कॅप्सिकम, अजून वॉट नॉट इज देअर. पाणीपुरी आहे इथे ऑलरेडी ठेवलेली. त्यानंतर ना परत येऊन बघतोय तर कोणच नाही. तर गुलाबजामुन होते गोडमध्ये, त्यानंतर दहीवडा होता, जिलेबी होती, ब्राउनी होती. हे डेझर्ट सेक्शन होतं ऑल टुगेदर. सो इथे थोडे ड्रिंक्स, मॉकटेल्स होते. त्यानंतर अजून एक्सप्लोअर करत होतो की काय नाही. नंतर मॉक ठेवला आहे तिथे. सो दिस इज दी सेक्शन. आलू मटर, त्यानंतर शाही पनीर, मंचुरियन, नूडल्स, वेज पुलाव. देन ह्याच्यानंतर ना भरपूर गोष्टी होत्या ज्या सायडर्स आपण घेतो. अजून त्यानंतर बघितलं हे नॉनव्हेज सेक्शन होतं, इथे भरपूर गोष्टी होत्या. अजून सूप्स होते, बिर्याणी होते. सगळ्यांनी आपापल्या हिशोबाने इथं सुरुवात केली ती खायला. ही माझी टीम आहे. सो दॅट इज प्रियांका. तिने आता हाय बोललं, ती माझी मॅनेजर आहे. आसिफ आहे, भरत, फैजल, त्याच्यानंतर हे बाकीचे मित्र माझे सगळे, कार्तिक, शिखा. आता आमची एक टीमची सेल्फी घेत होतो मी. त्यात सगळे हाय म्हणत होते. इथं लाईव्ह काउंटर होता जिथं ते आईस्क्रीम बनवत होते. सो हे फ्रोझन डेझर्ट इथं भेटत होतं. सो माझ्या मित्रांनी एक ऑर्डर दिली ती. सो पान फ्लेवरची आईस्क्रीम तो त्याच्यासाठी बनवत होते ते दादा. सो मग हा माझा मित्र होता जो तिथं आईस्क्रीम घेत होता. त्यानंतर आम्ही सेलिब्रेशनला लागलो आईस्क्रीम वगैरे खाऊन. जेवण तर ऑलरेडी झालं होतं आमचं. केक वगैरे कट केला. प्रियांका केक कट करत होती रौनकसोबत. रौनक एका टीममेट ऋषभचा मुलगा आहे. सो हा ऋषभ आला आत्ता. श्रेणी तिकडं मागं ते धरलेला आहे बॅनर. आम्ही सेलिब्रेट करत होतो. प्रियांका खूप खुश होती, पण ॲक्च्युली ती वैतागली पण होती, कारण की आम्ही 3दा तिचे केक कापले होते. सो शी वॉज लाईक बास झालं. तर आम्ही सेलिब्रेट केलं, जेवलो. तेवढंच आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. एवढंच आजच्या ब्लॉगमध्ये.